भाऊजींबरोबर मिरवण्यात मोठेपणा वाटत होता ना तुला, मग आता त्या मोठेपणाचे परिणाम तुला भोगावेच लागतील। मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेला कट उघडकीस आलाय साहेब। किल्लेदारांच्या तिजोरीच्या चाव्या आहेत त्या, घरातल्या मोलकरणींनी त्याला हात सुद्धा लावायचा नसतो। माझी बायको नरसिंह किल्लेदारांनी पळवून नेले। हा शाणपणा करायला तुला कोणी सांगितलं होतं जाना? आर्यन बाबाचा खून त्याने इशारून केला होता का? जेवढं विचारलं तेवढंच उत्तर दे। तुला फक्त नरसिंहाच्या राजकीय वादाबाबत चौकशी करायला पाठवलं होतं, कसलं प्रकरण काढलंस तू? लफड कुठलंही असलं तरी नरशिंह बदनाम झालाय, अजून त्याची मला वाट लावायची। हे सगळं करताना तुला मला विचारायचं नाही वाटलं? कुठल्या तरी माणसाला सरळ उचलून टीव्ही समोर उभा केलास? कुठल्या तरी नाही, बरोबरच माणूस उभा केलाय मी। आता त्या नरसिंह किल्लेदाराची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढणार आहे मी। पण मला अमृताची काळजी घ्यायला हवी। किती नाही म्हटलं तरी तिच्या मनात अजून नरसिंहाबद्दल आदर आहे। तिला म्हणावं त्याच्या पोराची ती आई होणार आहे ना, त्याचा तिच्या बापानं खून केलाय। तेच उकरून काढत तुला कसला आनंद मिळतो जाना? कारण तो नराधम अजूनही ताठ मानेनं समाजात फिरतोय, पण आता नाही, चारी बाजूने त्याची कोंडी केली आहे। स्वतःला शाना समजत होता ना, आता म्हणावं यातून वाचून दाखवच। हे सगळं आपण केलंय, हे जर का अमृताला कळलं तर काय? काय कळलं तर मामा? काय झालंय? माझी बायको 2 दिवसासाठी गेली होती आपल्या बहिणीला भेटायला। मी जेव्हा तिला घ्यायला गेलो होतो, नरसिंह किल्लेदाराला आणि माझ्या बायकोला एकाच बेडरूम मध्ये बघितलं। मला जर न्याय मिळाला नाही ना, तर मंत्रालयासमोर आत्मदहन करेन। सार्वजनिक बांधकाम मंत्री तेच ऐकून वैताग आलाय आता। मला कळतंय तुम्हाला या सगळ्या प्रकरणाचा किती त्रास होत असेल। वैताग आलाय, कुठेतरी पळून जावं असं वाटतं अक्षरशः। आपण कुठेही गेलो तरी बदनामीचं हे लक्षण कायम आपल्या मागे असणार। खरं तर या सगळ्याला मीच जबाबदार आहे। मी घरातल्या सगळ्यांची माफी मागितली पाहिजे। कमॉन अहिल्या, तू कशाला माफी मागतेस? जिनी लाज गहाण ठेवली ना, खरं तर तिने माफी मागायला हवी आहे। पण तिला या घरात मीच आणली ना, जर तिला थाराच दिला नसता, आज हा दिवस बघण्याची वेळ आपल्यावर आलीच नसते। जाऊ दे ग, त्यावेळी कोणाला कल्पना होती हे पुढे जाऊन असलं काहीतरी होईल? विचार करून करून डोकं फुटायची वेळ येईल, पण परिस्थितीमध्ये काही सुधारणा होईल असं नाही वाटत आता मला। पण आता आपण काय करायचं? काय करणार? अहिल्या, हे प्रकरण निवळायला खूप वेळ लागणार आहे, मी तुला सांगतो। अर्थात काहीतरी विचार तर नक्कीच करावा लागेल। पाहूया, यातूनही एखादा बरा मार्ग निघेल। नरसिंह भाऊजी, तुम्ही मला पाण्यात पाहत होतात ना? आता बघा, या क्षणी सगळा देश तुम्हाला पाण्यात पाहतो। तुमचे सगळे खेळ तुमच्यावरच उलटले। या एका छोट्याशा गोष्टीमुळे तुमची कारकीर्दच धोक्यात आली। हे कसले लोकप्रतिनिधी, यांचा एक डोळा दुसऱ्यांच्या बायकांवर असतो।
आणि दुसरा डोळा सरकारच्या पैशावर. यांना चपलेने मारलं पाहिजे. का सारखं सारखं या बातम्या वाचतेस? गेलाय त्या नरसिंह किल्लेदाराने. मला या अक्षरशः परिस्थितीत हे रस्त्यावर सगळं बघणं योग्य नाहीये. आणलंय. माझी बायको 2 दिवसासाठी गेली होती. टीव्ही बंद करून बाबांची होणारी बदनामी थांबणार नाहीये ना? तू सारखा टीव्ही पाहत राहिलीस तर ही बदनामी थांबणार आहे का? किती अचानक घडतात ना गोष्टी. बोला ना मम्मा. मी काय बोलणार? आपण काय या सगळ्या गोष्टी थांबवू शकतो? एक विचारू? बाबांना या सगळ्यात तुम्ही अडकवलंय ना? कोणी सांगितलं तुला हे? मम्मा मी जाब नाही विचारत आहे. बाबांनी तुम्हाला इन्कम टॅक्स प्रकरणात अडकवलं. आज तुम्ही त्याची परतफेड केली. पण या सगळ्यात माझं काय? या सगळ्याशी तुझा काही संबंध नाहीये. या सगळ्याचा विचार तू करू नकोस. मम्मा तुमच्या या वादात आर्यन गेला. एक दिवस माझं बाळ नको जायला. मम्मा तुमच्यासारख्या ग्रेट माणसांच्या वादामध्ये माझ्यासारखी माणसं भरडली जातात. प्लीज जमलं तर हे सगळं थांबवा. अमृता, आता हे सगळं मला विचारण्यापेक्षा ज्याने तुम्हाला ही बातमी दिली त्याला विचारा ना. आणि कुठून मिळाली ही बातमी ते सुद्धा त्यालाच विचारा. नो कमेंट्स. हॅलो कर्णिक साहेब. अहो कर्णिक साहेब हे सगळं खोटं आहे. स्वतः साहेब तुम्हाला फोन करतील. ओके. साहेब घेऊ नका तो फोन. साहेब दिल्लीवरून कुठूनही आला असला तरी घेऊ नका. बंद करून टाका तुमचा फोन, माझाही आणि लँडलाईन सुद्धा. साहेब आपल्याला असं करून चालणार नाहीये. असं केलं तर आपण पराभव मान्य केला असल्यासारखं होईल. वाकणीस आपण पराभव मान्य केला काय नाही केला काय तरी सुद्धा आपला पराभव झाला हे सत्य आहे. आणि या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला सांगितलं होतं त्या संजय सातपुतेचा बंदोबस्त करायला. असा केलात बंदोबस्त? साहेब त्याने मला तसा शब्द दिला होता आणि मी आपल्या पद्धतीने बंदोबस्त केला पण असता. पण वाकनेस,
आत्याबाई. हे सगळं पुनश्च अभिनंदन. युगंधराबाईंना इन्कम टॅक्सच्या कचाट्यात अडकवल्यानंतर आता पाथरकरांचं पॉलिटिकल करिअर तुम्ही पूर्णपणे संपवून टाकलंय. प्रत्येक चॅनलवर हीच बातमी आहे की पाथरकरांचा भाऊ लाच घेताना अटक. राधिका, माझं आता अभिनंदन तेव्हाच कर जेव्हा मी त्या खुर्चीत बसलो असेन. बसलो असेल म्हणजे आता ती खुर्ची स्वतःहून तुम्हाला बोलवे. नाही राधिका, मला आता ती सार्वजनिक बांधकाम मंत्र्याची खुर्ची नको आहे, मुख्यमंत्र्यांची खुर्ची हवी आहे. त्यावरच माझा अधिकार आहे. नक्कीच, कारण मागच्या वेळी त्या खुर्चीने तुम्हाला हुलकावणी दिली होती, पण तेव्हाच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. टाकलेला प्रत्येक डाव आता तुमच्या बाजूने कौल देतोय. तुम्ही म्हणाल तसंच होतंय आता. कधी कधी मला असं वाटतं राधिका, हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय, कारण तू आलीस आणि गोष्टी माझ्या मनासारख्या घडू लागल्या. वा नरसिंहा वा, छान चाललंय. एक लक्षात ठेव, एखादी गोष्ट जितक्या वेगाने वर जाते ना, तितक्याच वेगाने खाली पण येते. म्हणजे लवकरात लवकर तू या घरातून बाहेर निघून जा. पुन्हा तू मला इथे दिसता कामा नये. मला त्याचं कारण कळेल का? तुला घरात घेताना विशिष्ट असं काही कारण नव्हतं, त्याच्यामुळे हाकलून देतानाही ते असावं याची मला गरज वाटत नाही. तुम्हाला नसेल आत्याबाई, पण मला त्याची गरज वाटते. कारण माझ्या हातून काय चूक झाली आहे ज्यामुळे आज संध्याकाळच्या आत तू या घराच्या बाहेर असली पाहिजेस. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी फोनवरून देईन. ठीक आहे, पण जाण्याआधी मला नरसिंहरावांशी बोललं पाहिजे. या घरात एखादा निर्णय मी घेतला ना की तो अंतिम असतो. दुसऱ्या कुणाचंही मत विचारायची काही गरज नाही. आत्याबाई, मी हे घर सोडून चालले होते. नरसिंहरावांनी मला थांबवलं त्यांच्या कामासाठी. मी त्यांच्याकडे कामाला आहे. कमीत कमी 300 ते 400 लोकांना महिन्याला पगार देतो आम्ही, पण त्यातलं कोणी इथे राहत नाही. अगदी वाकणीसांसारखा निष्ठावंत सुद्धा. आणि असं समज ना की आजपासून तुला नोकरीवरून काढून टाकलंय. मला माफ करा, पण मला नोकरीवर आणि या घरात ठेवण्यात नरसिंहरावांची भूमिका महत्वाची. माझ्यासाठी त्यांचा निर्णय बंधनकारक आहे, दुसरा कुणाचाही नाही. फार बोललीस. आज संध्याकाळच्या आत तू या घराच्या बाहेर असली पाहिजेस, नाहीतर जबरदस्तीने तुझं सामान रस्त्यावर टाकून देण्यात येईल. डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराच्या कंबरड्यात लाथ बसते सगळं. हे ऐकवण्याची ही वेळ आहे का? अरे, ही वेळ आपणच ओढावून घेतलीये. आम्ही सगळे तुला सांगत होतो, पण नाही. भाऊजींबरोबर मिरवण्यात मोठेपणा वाटत होता ना तुला. मग आता त्या मोठेपणाचे परिणाम तुला भोगावेच लागतील. अहिल्या, प्लीज. प्लीज काय? अजूनही बोलण्यात ताठपणा आहेच का? एखादी बाई लाजेने मेली असती. मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? ते मी सांगायची काय गरज आहे? हा, पण आता तू मला सांग,
बॅग भरायला तुझ्या मदतीला कधी यायचं? अशी नामुष्की या घराने आजपर्यंत कधी पाहिली नव्हती. काय मिळवलंस तू? काय मिळालं? सगळेजण सांगत होते त्या बाईला घराच्या बाहेर काढ. घराबाहेर काढायचं राहिलं बाजूलाच, तिला बेडरूम पर्यंत घेऊन गेलास. अशी कोणती धुंदी चढली आहे तुला? तिच्या नवऱ्याला धक्के मारून घराबाहेर काढलंस. दाखवला नाही का त्याने? तिला एक मानसिक आणि आर्थिक आधार हवाच होता, पण तुला काय गरज पडली ती तिला जवळ करायची? सांग ना, सांग. साहेब, साहेब घात झाला. आपण मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेला कट उघडकीस आलाय साहेब. आमदार मानसिंगराव जमदाडे फुटले आणि त्याच्यामुळे आपण जमावलेल्या सगळ्या आमदारांमध्ये फाटाफूट झाली. त्यामुळे कर्णिकांनी सुद्धा हात वर केले. कोणी फोन केला होता वाकणीस? खूप फोन आले साहेब. दिल्लीतून पक्ष कार्यालयातून फोन आला होता. मीडियापासून ही बातमी दाबून ठेवा वाकणीस. मीडियापर्यंत बातमी केव्हाच पोहोचली आहे. हायदोस मांडलाय त्यांनी. नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे? भयंकर. पक्षाविरुद्ध गद्दारी केली म्हणून जागोजागी तुमच्या पुतळ्यांचं दहन केलं जाते. मुख्यमंत्र्यांची माणसं त्याच्यामध्ये आणखी तेल घालतात. माझी बायको नरसिंह किल्लेदारांनी पळवून नेली. हे कसले लोकप्रतिनिधी? त्यांचा एक डोळा दुसऱ्याच्या बायकांवर असतो आणि दुसरा डोळा सरकारच्या पैशावर. त्यांना चपलेने मारलं पाहिजे. सार्वजनिक काय गं हे? बांधकाम मंत्री म्हणून लोकांची घरं बांधणार आहे, तर लोकांची दुसरं काही कामधंदा नाहीये? कामच करत होते, तेवढ्या टीव्हीवर असलं काहीतरी दाखव. तुला गावाहून इथे टीव्ही बघायला बोलवलंय का? नाही ना? पण हा हलकट माणूस बघा की आपल्या साहेबांबद्दल काय काय बोलायला लागलाय. गप्प बस. तर 2 मुस्काटात लागावे. मला विचारल्याशिवाय रिमोटला हात सुद्धा लावायचा नाही. अहिल्याताई, हा माणूस आपल्या त्या राधिका ताईंचा नवरा आहे ना, मग ते जात का नाही त्याच्याकडे राहिला? का ग? टीव्हीवर तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली? तसं नाही हो, पण गप. मोलकरण म्हणून या घरात आली आहेस ना, मग तेवढंच काम करायचं. जास्त प्रश्न नाही विचारायचे. तसेही प्रश्न विचारून विचारून एक मोलकरण आमच्या डोक्यावर बसली. काय सांगते कळतंय ना? थोडं थोडं कळतंय. नशीब. एका दिवसात एवढं कळलं ना तरी खूप झालं. चला निघा, काम करा. आणि हो, टीव्हीवर जे काही बघितलंय त्यातलं एक अक्षरही इकडे तिकडे बोलायचं नाही. चल निघ. मला जर न्याय मिळाला नाही ना, तर मंत्रालयासमोर आत्मदहन करेन. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून लोकांची घरं बांधणार आहे, जर लोकांचीच घरं उद्ध्वस्त करायला लागली तर तुम्ही आणि आम्ही जायचे कुठे? सनसनाटीसाठी कॅमेरामन सुशील सह मी सतीश, मुंबई.